अधिक महिना म्हणजे धोंड्याच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात लेक आणि जावयाचा मानपान केला जातो। या महिन्यात लेक जावयाला हक्काने घरी बोलवून धोंडे जेवण्याचा बेत केला जातो आणि सोन्याची अंगठी, नवीन कपडे किंवा महागड्या वस्तू देऊन त्यांचा मान सन्मान करण्याची जुनी परंपरा आहे। मात्र लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अनमोल भेट दिलेली आहे। या अनमोल भेटीचं मूल्य ना सोन्या चांदीत होऊ शकतं ना पैशात, ज्याची किंमत जगातल्या कोणत्याही हिऱ्या मोत्यापेक्षा लाख पटीने मोठी आहे। दोन्ही किडन्या निकामी होऊन मृत्यूशी झुंजणाऱ्या जावयासाठी हा सासरा थेट देवदूत बनलेला आहे। त्याने स्वतःची किडनी दान करत जावयाला नवं आयुष्य दिलं। त्यांच्या या अनमोल भेटीची गावभर चर्चा नाही तर राज्यभरात चर्चा आहे। आलमला औसा येथे दयानंद कोरके आणि त्यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुंदगुणे यांच्या या अनोख्या अधिक मासाच्या गिफ्टची चर्चा होत आहे। दयानंद कोरके हे औसा इथे शिवलिंगेश्वर फार्मसी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करतात। त्यांना गुटखा, दारू, सिगरेट असं कसलंही ना कोणतंही व्यसन कधीच त्यांनी केलं नाही। अचानक झालेल्या काही त्रासानंतर जेव्हा वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आलं। हे ऐकताच संपूर्ण कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि हसता खेळता संसार एका झटक्यात डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना दिसू लागलं। या गंभीर परिस्थिती किडनी प्रत्यारोपण हाच दयानंद यांच्यासाठी जगण्याचा एकमेव अंतिम पर्याय उरला होता। आजच्या काळात पैसा असूनही वेळेवर योग्य डोनर मिळणं कठीण होतं। लाखो रुपये हातात घेऊन अनेक गरजू रुग्ण वर्षानुवर्षे केवळ एका दात्याची प्रतीक्षेत दिवस काढत असतात। दयानंद यांच्या बाबतीत ही सर्वात मोठी चिंतेची बाब होती। अशा अत्यंत कठीण आणि जीवन मरणाच्या प्रसंगात कोणतीही भीती आणि स्वार्थाचा विचार न मनात बाळगता त्यांचे सासरे भाऊसाहेब हे कुटुंबासाठी साक्षात देवदूत बनून पुढे आले। आपल्या पोटच्या लाडक्या लेकीच्या डोळ्यातील पाणी आणि जावयाची मृत्यूशी चाललेली ही जीवघेणी झुंज शेतकरी बापाला अजिबात पाहवली नाही। भाऊसाहेब यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता आणि न हिचकिचटता, न बाळगता किंवा कसलाही संकोच न करता स्वतःची एक किडनी आपल्या जावयाला देण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरातील आणि कुटुंबातील इतर व सदस्यांनीही तितकीच मोलाची साथ दिली। छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात हे अत्यंत कठीण असलेले किडनी प्रत्यारोपण आहे यशस्वीरित्या पार पडलं। या यशस्वी प्रक्रियेनंतर दोन्ही बाजूकडील कुटुंबीय प्रचंड भावूक झाले होते। भाऊसाहेब यांनी आपल्या जावयाला नवीन आयुष्य तर दिलंच, पण लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीच्या कपाळावरील कुंकू आणि तिचा संसारसुद्धा दोन्ही वाचवण्यात यश ठरलेलं आहे।